हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी जो मेकअप केला आहे साडीवरचा एकदम सिम्पल सोबर आणि एकदम फ्लॉलेस बेस आहे त्याचा, तो कसा करायचा हे दाखवतच मी तुम्हाला एक किस्सा शेअर करते. जो सकाळी मी इन्स्टावर ब्लॉग टाकला आहे ना, की माझं व्हॅलेंटाईनचा काय किस्सा झाला होता तो डिटेलमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला, कारण खूप जास्त कमेंट आली मला आत्तापर्यंतच. सो म्हणलं आज तुम्हाला मेकअप पण दाखवा आणि तो किस्सा पण सांगावा. तर झालं असं होतं की व्हॅलेंटाईन वीक चालू होता आणि व्हॅलेंटाईन वीक चालू झाल्यावर त्यांनी मला बोलले की आपण काहीतरी छान व्हॅलेंटाईनला सेलिब्रेट करू, छान गिफ्ट्स वगैरे देईल तुला. तर मी बोलले सेलिब्रेट करायचं तर होणार नाही, कारण आता माझ्या घरच्यांमुळे मला पॉसिबल नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांनी बाकी आम्ही टेडी डे, परत काय काय असतं ना आणखी, चॉकलेट डे, कॅडबरी डे, काय काय असेल, रोज डे वगैरे सगळं सेलिब्रेट केलं. आणि फायनली 14 तारखेला म्हणजे व्हॅलेंटाईनच्या दिवशी त्यांनी मला खूप असे गिफ्ट्स घेतले. बट त्याच्यामधले मी त्यांना खूप ओरडायला लागले की मी करणार काय ना ते, म्हणजे ठेवणार कुठे आणि सांगणार काय घरी. तर मग ते मला बोलले तर तू तुझं बघ, आता ते मला नको सांगू, मी सगळे घेतलेत. मग त्यामधले निम्मे गिफ्ट्स मी त्यांच्याकडनं घेतले. पण आता ते म्हणले ठीक आहे, ते गिफ्ट्स द्यायला मी तुझ्या घरापाशी येतो. तर मी म्हणले घरापाशी काय येऊ नका, घरामध्ये सगळे आहेत आणि आपलं भांडं आत्ताच फुटेल. तर मग असं करत करत ना आमचं नाही हा करत त्यांनी एक डोकं लावलं की आमच्या दोघांचे जे कॉमन फ्रेंड्स होते ना, मी तुम्हाला त्यांच्याबद्दल आधी पण सांगितले लव्ह मॅरेजच्या स्टोरीमध्ये. सो त्यांच्याबद्दल तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता नेमकं आमच्या दोघांचे फ्रेंड्स, कॉमन फ्रेंड कसं काय झाले होते किंवा काय होतं नेमकं. सो आमच्या दोघांचे कॉमन फ्रेंड्स होते ना, त्यांच्याकडे त्यांनी ते गिफ्ट वगैरे दिले सगळे. त्या गिफ्टमध्ये राधाकृष्णाची एक खूप सुंदर फ्रेम होती आणि त्यानंतर एक मी आत्ता दाखवलीच आहे सकाळी मिनी ब्लॉगमध्ये माझ्या, की छोटीशी एक बॅग होती आणि त्यानंतर बॅगमध्ये पूर्णपणे चॉकलेट्स होते जेलीचे. म्हणजे त्यांनी बॅगमधले जे पण पेपर्स वगैरे असतात ना ते काढून जेलीचे चॉकलेट्स वगैरे फिल केले त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर खूप कॅडबरीज वगैरे होत्या आणि त्यानंतर एक डायरी पण होती आणि आणखी एक काहीतरी रोज होतं त्याच्यामध्ये. अरे सिरियसली खूप सुंदर होतं ते. तर त्यांनी काय केलं, त्याला सांगितलं की म्हणजे जे आमच्या दोघांचे कॉमन फ्रेंड्स आहेत ना त्यांच्याकडे दिलं आणि सांगितलं की तू जाऊन दे. आता सिरियसली म्हणजे व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि सगळे आता कपल्स एकमेकांना गिफ्ट देत असतात. माझ्या घरच्यांना काही एवढं पण समजणार नाही का. तर ते दोघं सगळे हे गिफ्ट्स घेऊन माझ्या घरी आले आणि 1 मिनिटासाठी मी घाबरले. म्हणजे आता माझ्या घरच्यांना 100% कळणार असं मला वाटलं होतं ना, आता आमचं भांडं फुटणार. तर ते घरी आले आणि माझ्या हातामध्ये ते गिफ्ट्स दिला. माझी मम्मी पप्पा हे सगळे माझ्याकडे 1 मिनिटं बघतात म्हणजे शकच्या नजरेने की आता नेमकं चाललंय काय आयुष्यात तिच्या. तर मी 1 मिनिटं फुल घाबरले वगैरे आणि आता म्हणलं आता मी संपले, माझा विषय संपला आता. तर मग ते गिफ्ट्स वगैरे सगळे मी घेतले आणि ते जाऊस तर काहीच म्हणले नाही. असं वाटलं आता मला हे गेले ना दोघंजणं की माझं फुल बँड बाजा वरात एकत्रच निघणार आहे. तर पण लकीली असं काही झालं नाही. 1-2 प्रश्न विचारले की यांनी कसं काय असं एवढं गिफ्ट दिलं. मी म्हणले मला काय माहीत, त्यांनाच विचारा. म्हणजे एकदम जसं काय मला काय माहितीच नाही असं नाही का, मला काय माहीत, त्यांनाच विचार ना. तर मी बोलले की त्यांचा माझे जीव असेल म्हणून दिला असेल, एवढं काय त्यात. तर मी पण एकदम कॉन्फिडेंटली ते गिफ्ट्स वगैरे ओपन करून बघितले, जसं काय त्या गिफ्ट काय आहे किंवा कशामध्ये आहे काय आहे ते मला काहीच माहीत नाही असं. आणि एकदम अशी सरप्रायझिंग रिॲक्शन वगैरे. सो असं केलं आणि त्यानंतर मग हे गिफ्ट्स मला लपवावे नाही लागले. पण त्याच्यानंतर म्हणजे जे त्यांच्याकडे राहिलेले गिफ्ट्स होते ना ते मला मात्र लपवावं लागले. आणि ते गिफ्ट जर एका वेळेस दिले असते ना तर खरंच मग माझा पत्ता कट होता. आणि असे सगळे किस्से होते आमचे. म्हणजे व्हॅलेंटाईनचं सिरियसली तो एक मला मोमेंट खूप आठवतो. एकदम असं ते डोळे वगैरे शकच्या नजरेने बघतात ते माझ्याकडे. मला पूर्ण घामाघूम झाले होते की आता कळलं की संपला विषय माझा. त्यानंतर मग मी ते गिफ्ट्स गपचूप ते गेल्यावर ठेवून दिले आणि लगेच त्यांना बोलले की काय, मला 1 मिनिटासाठी पूर्ण हँग झाले होते मी. आता बोलू तरी काय सुचत पण नव्हतं मला. तर असे किस्से आहेत आमचे, भरपूर भयानक किस्से आहेत आणि ते तुम्हाला तसं मी शेअर करतच राहील. बाकी तुम्हाला माझा मेकअप हा कसा वाटला आहे, म्हणजे एकदम मी सिम्पल आणि एकदम फ्लॉलेस बेसचा केला आहे. जास्त काहीच यूज नाही केलं आहे. मॉइश्चरायझर, त्यानंतर लॅक्मेची सनस्क्रीन आहे, त्यानंतर काय ब्लश वगैरे यूज केले लॅक्मेचंच, त्यानंतर कॉम्पॅक्ट पण लॅक्मेचं आहे. आणि त्यानंतर मी कलर बारची लिपस्टिक आणि त्याला जी लिप पेन्सिल यूज केली ना मी, ती मला आठवत नाही आता कोणत्या ब्रँडची आहे. त्यानंतर एकदम सिम्पल असं. आणि खूप दिवस मला सगळेजण बोलत होते टिकली लाव, सो टिकली लावली या ब्लॉगमध्ये. सो टिकली सूट होती का नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि मेकअप कसं वाटलं ते पण सांगा. आजसाठी एवढंच. बाय बाय.